आज तुम्ही बघत आहात तो आहे कोराडी प्रकल्प। आम्ही आलेलोय शेवगाव जहागीर तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे। समोर जो भव्य प्रोजेक्ट दिसत आहे त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रति कन्याकुमारी। तुम्ही जे हे बेट बघत आहात ते नैसर्गिक नसून कृत्रिम बनवलेलं आहे आणि याला करोडो रुपयाचा खर्च लागलेला आहे। प्रकल्पाच्या चारही बाजूला पाणी आणि मध्ये बेट हे खूप निसर्गरम्य आहे। कोराडी प्रकल्पाचे पाणी या बेटाच्या चारही बाजून आहे आणि त्यामुळे हे खूप निसर्गरम्य आहे। तुम्हाला या बेटावर येण्यासाठी हिवराश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथून बोटीवर यावं लागेल आणि बोटीचे चार्जेस 50 रुपये द्यावे लागतील। तुम्ही समोर जे गाव बघत आहात ते शेवगाव जहागीर तालुका सिंदखेड राज्यामध्ये आहे आणि माझ्या उजव्या बाजूला जे गाव दिसत आहे ते हिवराश्रम तालुका मेहकर मध्ये आहे। दोन्ही तालुके बुलढाणा जिल्ह्यात आहेत। उई रेडी हां बापरे हा तू दाखव आता। थांब आता जयेश 2 चल जय आधी कोण दाखव जेडू इथे सहली सुद्धा येतात आणि खूप एन्जॉय करतात। इथे खेळण्यासाठी पण खूप काही आहे। झोके आहेत, सिसवा आहे आणि घसरगुंडी सुद्धा आहे। बसू नाही त्याच्यावर, बसू नाही बाळा, बसू नाही। डेंजर माणूस आहे का वाघाच्या तोंडात हात घालतो मी काय करतो बाबू किती डेंजर माणूस आहे वाघाच्या तोंडात हात घालतो आणि तो वाघाला पहा किती डेंजर हाय का खुटक्या पण हात लावतो। कोणाला गचकांदारीची स्टोरी माहिती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। इकडे हो मी घेतो घेऊ राहिलो बाळा परमपूज्य परमहंस शुकदास महाराजांच्या पुण्य आशीर्वादाने हा प्रोजेक्टला यश आलेले आहे। मागच्या शतकातील सगळ्यात जास्त ऐक्यू असलेली व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत आणि शुकदास महाराज त्यांना गुरु मानत। कुठं वर नसते जात आहे हो मूर्तीजवळ जाण्यासाठी मागून एक प्रवेशद्वार आहे। पप्पा वरती गेले नवीन शिगा बनवल्या इकडे या
म्हणजे कोणी खाली पडलं तरी